विरारमध्ये खदानीत झालेल्या हत्येचा संपूर्णपणे माहिती जी आहे विरार पोलिसांनी दिलेली आहे। विरारचे पोलीस जे आहेत सुहास भाऊचे यांनी संपूर्ण माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे। घटना अशी घडलेली आहे की यामध्ये फिर्यादी जे आहेत अमित चौधरी यांनी जे आहेत की वेब पोर्टलवर वसईच्या तहसीलदार कार्यालयात तक्रार केली होती की अशा प्रकारे इथे जे आहेत की उत्खनन होतं, बेकायदेशीर जिलेटिन लावून उत्खनन अशी तक्रार केली होती। त्या तक्रारीची शहानिशा करायला जे मंडळ अधिकारी आहेत प्रभाकर पाटील आज घटनास्थळी दुपारी 1:30च्या सुमारास गेले, परंतु त्यावेळेला त्यांना हा स्पॉट पर्टिक्युलर मिळत नव्हता। त्याच वेळेला जे तक्रारदार अमित चौधरी आहेत त्यांनी काय सांगितलं की मी जे माझे मित्र आहेत जे सध्या मयत झालेले आहेत आत्माराम पाटील यांना घटनास्थळावर घेऊन येतो आणि आत्माराम पाटील त्या ठिकाणी आले आणि मंडळ अधिकारी आणि हे दोघं जण तक्रारदार आणि आत्माराम पाटील पाहणी करत असताना त्याच वेळी जे आहेत खदानीचे मालक आहेत महेश पाटील तिथे आले आणि महेश पाटील यांनी जे आहेत की दगडाने लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये आहेत की यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या मारहाणीमध्ये मंडळ अधिकारी यांना देखील मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली। घटनास्थळानंतर त्या ठिकाणी 8 ते 10 लोक असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणात विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि मुख्य आरोपी आहे जो खदान मालक याला अटक केलेली आहे। तर इतर लोक फरार असल्याचं सांगितलं आहे, परंतु त्यांचा जे शोध आहेत पोलीस करणार आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जिलेटिनचा वापर देखील होता। त्यामुळे वसई तहसीलदार नेमके तिकडे काय करतात, कारण तिकडे जिलेटिननी मोठ्या प्रमाणावर स्फोट केला जातो, आसपासच्या गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो अशी देखील तक्रार ग्रामस्थांची आहे। ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले होते, घराचे कुटुंबीय आक्रमक झाले होते। त्यांनी पोलिसांना जाब विचारण्यासाठी 20 ते 25 ग्रामस्थ इथे जमा झाले होते। त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती। गाववाल्यांचं असं म्हणणं होतं की आमची देखील तुम्ही तक्रार नोंदवून घ्या, परंतु तक्रार अशी नोंदवता येत नाही, कारण तू मंडळ अधिकाऱ्याने तक्रार दिल्यानंतर दुसऱ्याची तक्रार कशी घेणार असाच जे आहेत की पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे थोड्या वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, परंतु वसई विरार परिसरात अशा किती बेकायदा खदानी आहेत की त्या खदानीमध्ये अशा प्रकारचं काम चालतं, त्या खदानीला आसपासचे लोक देखील कमालीचे वैतागलेले आहेत। त्यामुळे वसईचे तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असेल यांचा या खदानीला पाठिंबा आहे का, पाठबळ आहे का, हे देखील पाहावं लागणार आहे। या संपूर्ण हत्येनंतर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूया। विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गडगापाडा हा एक परिसर आहे। तिथे काही खदानींचं आणि क्रशर आहे चालू तिथे असतात त्या, आणि याच्या संदर्भामध्ये एक तक्रारदार आहेत अमित चौधरी, तर यांनी PG पोर्टलवरती एक तक्रार केली होती आणि त्या ती तक्रार तहसीलदार वसई यांना प्राप्त झाल्यानंतर त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी वसई तालुक्यातले म्हणजे त्यांच्या ह्याच्यात असलेले मंडळ अधिकारी आहेत प्रभाकर पाटील, तर यांना तहसीलदारांनी आदेश दिला होता की तुम्ही सदर परिसरामध्ये जाऊन पाहणी करा आणि पाहणी करून तसा अहवाल सादर करण्यासाठी सांगितलं होतं। त्या अनुषंगाने सकाळी साधारण 11च्या सुमारास जे मंडळ अधिकारी आणि त्यांचा एक खाजगी वाहन चालक असे दोघंजणं त्या खदानीच्या परिसरामध्ये गेले होते। तिथे गेल्यानंतर ज्याच्या संदर्भात तक्रार होती तसं कुठल्याही प्रकारचं कृत्य होताना तिथं आढळलं नाही, म्हणून त्यांनी तक्रारदार यांना फोनवरती त्याची कल्पना दिली की इथे कुठल्याही प्रकारचं काही चुकीचं असं आढळून आलेलं नाही। याच्यावरून जे तक्रारदार आहेत अमित चौधरी यांनी जे मंडळ अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की मी माझा एक माणूस त्या ठिकाणी पाठवतो, तुम्हाला तो त्या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे दाखवेल, तो मार्गदर्शन करेल। तर ह्याच्यावरून या घटनेमध्ये जे मयत झालेले आहेत आत्माराम पाटील हे या अमित चौधरी यांच्या निर्देशावरून त्या ठिकाणी गेले होते। हे जात असताना त्या परिसरामध्ये जे क्रशर किंवा खदानी वगैरे आहेत त्याच्याशी संबंधित जे यातले आरोपी आहेत त्यामध्ये ते महेश पाटील आणि त्यांचे वडील, त्यांचा मुलगा आणि त्यांच्याबरोबरचे काही सहकारी, तर यांनी जुन्या तक्रारींचा राग मनात धरून यांच्यावरती लाठीकाठी नंतर रॉड आणि दगड याच्या सहाय्याने हल्ला केलेला होता आणि हल्ला करून याच्यामध्ये यातले जे फिर्यादी आहेत मंडळ अधिकारी हे किरकोळ जखमी झालेले आहेत, परंतु यातले जे आत्माराम पाटील आहेत तर यांना दगडाने ठेचून त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये तिथे जागेवरती त्यांचे मृत्यू झालेला आहे।
या प्रकरणी काही आरोपी अटक आहेत आणि बाकी जे निष्पन्न झालेले आरोपी आहेत या आरोपींना पकडण्यासाठी आमच्या सर्व टीम आहे त्या फील्डवरती आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना अटक करू. याच्यामध्ये जी माहिती समोर येते आहे त्याच्यामध्ये एकूण साधारण 10 ते 12 आरोपी आहेत. नाही, ते सर्व गोष्टी आम्ही तपासतो आहे आणि गुन्हा दाखल करण्याची सुद्धा कार्यवाही चालू आहे.